पाण्यात लिंब भिजत ठेवले। आता 1 तास आधी मिठाच्या पाण्यामध्ये लिंब भिजत ठेवलेले। आता जवळजवळ हे लिंब 9 ते 10 लिंब आहे आणि हे मिठाच्या पाण्यामध्ये भिजत ठेवायला लावलं। मिठाच्या पाण्यात भिजत ठेवल्यामुळं याचा जो सालाचा जो कडवटपणा असतो तो सगळा कमी नाही होत, पण आजी म्हणती थोडासा काहीसा असा हा कडवटपणा मिठाचा थोडासा कमी होतो। आता हे लिंब जे आहे ते पाण्यातून मिठाच्या पाण्यातून काढून स्वच्छ असे कपड्यानी कॉटनच्या कपड्यानी पुसून काढायचे। हे जे लिंब आहे ते सगळे स्वच्छ असे पुसून घेतलेले। आता हे लिंब आजी एक लिंबू कापून टाकवीन आणि मग मी बाकीचे लिंब कापते। आता कसे लिंब कापायचे ते आजी पाहून, कारण आपण लिंबाचं लोणचं न बनवता एकदम वेगळं आणि चटपटीत असं लिंबापासून लोणचं न बनवता काय बनवतंय ते आजी आपल्याला सांगते। आता बघा आजी असं लिंबू कापून दाखवते। बघा असं गोल लिंबू कापलेलं आहे, त्याच्यातल्या आता आजी कापते, मी त्याच्यातल्या बिया काढते। आता एक लिंबू आजीने कापून दाखवलं कसं कापायचंय। आता मी हे बाकीचे लिंब कापिते। मग निमोनियाचे झाड होते। आता सगळे लिंब याच पद्धतीने, आणि आजी लगेच आता कापल्या तर लगेच त्याच्यातल्या ज्या बिया आहेत त्या काढून घेत आहे। आता अशा पद्धतीने आजीने लिंबाच्या याच्यातल्या बिया काढलेल्या, एवढ्या बिया टाकायच्या आहे आणि आजी म्हणजे झाडाच्या आळ्यात टाकू तेवढेच लिंबाचे झाडं येतील। आता ह्या अशा पद्धतीने हे लिंब सगळे गोल गोल असायचे, असे बटाट्याची चिप्स जसे बनवतो तशा आजीने कापायला लावलेले। आता हे जे लिंबाच्या फोडी कापलेल्या गोल गोल त्या या कुकरच्या डब्यात टाकून त्याच्या 3 ते 4 शिट्ट्या घ्यायच्या आहे। आता थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि आता या वाफ होऊन पाणी याच्यात जाऊन म्हणून याच्यावर छोटंसं असं झाकण ठेवायचं आहे, म्हणजे त्याच्यात पाणी पडायचं नाही लिंबामध्ये। आणि याच्यात 3 ते 4 शिट्ट्या घ्यायच्या। पाण्यात ठेवल्यात आता प्लेट ठेवलेली आहे आणि आता झाकण लावून शिट्टी घेऊ। आता झाकण लावून शिट्टी घेऊ। 3 ते 4 शिट्ट्या घ्यायच्या आहे झाकण लावून। आता 3 शिट्ट्या घेतो म्हणजे वापरते। आता याच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहे। लिंब चिरलेत आता पाणी झाले, वाफायचं पाणी एवढं पाणी गेलं असतं। ना हे लिंब या कढईमध्ये टाकायचे, शिजवून घेतलेले लिंब। कढईमध्ये आजीने हे लिंब टाकायला लावले। आता साखर टाकीते। आता आजीने याच्यात आता लिंबाच्या लोणच्याला आपण थोडीशी जास्त टाकतो साखर, पण याला 10 लिंबासाठी अशी छोटीशी वाटी भरून साखर घेतली, तिचा पाक होऊन द्यायचा आहे। ओवा टाकीते। आजीने थोडासा टाकू का ओवा टाकलेला आहे, ओव्यामुळं आजी म्हणते मस्त अशी चव येते। म्हणजे आता साखर काळं मीठ टाकीते। आता आजीने काळं मीठ टाकायला लावलेलं आहे। काय पोट फुगन काय काळ्या मिठाने एकदम मस्त अशी चव येणार आहे याला। आता आपलं चांगलं मीठ टाकीते। आता आपलं साधं मीठ म्हणजे भाजीला जे टाकतं ते मीठ टाकायला लावलं पुन्हा। मिरची पावडर आता एकदम थोडंसं, जास्त नाही, एकदम थोडंसं चटपटीतपणा येण्यासाठी
आजीने हे लाल तिखट टाकायला लावलेलं आहे थोडंसं, एकदम म्हणजे जास्त पण नाही. आणि आता या पाकामध्ये 2 ते 3 मिनटं थोड्या वेळ लिंब जे आहे ना ते शिजून घ्यायला लावलेले आजीने. थोडे टाइम शिजून देतो ना. आता हे अशा पद्धतीने पाकामध्ये शिजलेलं आहे. वावा टाकल्यामुळे याला मस्त असं दिसत येते, दिसत आहे ते लिंबू जे कापलेलं आहे ते. परत ते वाढावं लागेल ना. आता उद्या ताटात काढितो ना. आता आजीने एक असं ताट घेतलं. ताटात काढितो. आता तूप चोळीतो चमच्याचे. आता आजीने थेंब ताटाला तूप चोळायला लावलेलं आहे. आता सगळ्यांच्या लक्षात आलंय की आपण लिंबापासून लोणचं न बनवता काय बनवतोय ते. तर आपण लिंबाची आज बनवत आहोत लेमन कँडी आजीच्या पद्धतीने. आता आजीने चिटकू नये म्हणून सगळ्या ताटाला तूप चोळून घेतलेलं आहे. आता आजी ह्या ज्या फोडी आहे त्या अशा सुट्ट्या सुट्ट्या करून ठेवते आहे ताटामध्ये. आता हे 2 ते 3 दिवस उन्हामध्ये वाळवायचे. तुम्हाला मला वाळू तर कुठलं त्या का कवाच त्यात 2 दिवस वाळा. मग आता आजी म्हणते याला 2 दिवस वाळूच तर 2 दिवस. आता ऊन कसं असतं तसं 2 दिवस याला वाळवायला लावलं आहे आजीने. म्हणजे आपली लेमन कँडी डाब हातात. 1 दिवस ही लेमन कँडी आजीने केलेली लेमन कँडी वाळलेली आहे आणि मस्त अशी ही लेमन कँडी झालेली आहे. एकदम चविष्ट. तोंडी लावण्यासाठी तोंडाला चव नसेल तर अगदी तोंडाला चव येईल एवढी चविष्ट अशी ही लिंबाच्या लोणचं न बनवता केलेली लेमन कँडी फक्त एकदा बनवून बघा आणि तोंडी लावण्यासाठी खाऊन बघा. मस्त अशी आपली ही 2 दिवस वाळलेली लेमन कँडी झालेली आहे. आणि ती एखाद्या काचेच्या किंवा प्लॅस्टिकच्या न भरता काचेच्या डब्यात ही लेमन कँडी आपल्याला ठेवायची आहे.